नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। दर्यापूर तालुक्यातील सांगलोद येथे रस्त्याची दुरावस्था, गावकऱ्यांनी केला चक्का जाम। सरपंच व सचिव हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट। सविस्तर वृत्त असे की राजकीय व सामाजिक दृष्ट्या दर्यापूर तालुक्यातील सांगलोद हे गाव नावारूपास असले तरी विद्यमान परिस्थिती बघता ग्रामपंचायत सरपंच व सचिव गावातील समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले। अहिल्याबाई होळकर चौक ते संत फ्रान्सिस झेवियर चर्चकडे जाणारा रस्ता हा नागरिकांना ये-जा करण्याकरता अत्यंत त्रासदायक झाला असून रस्त्यात तुडुंब पाणी साचल्याचे समजते। जर येत्या 2 दिवसात कार्यवाही झाली नाही तर गावकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। सांगलोद येथील प्रतिष्ठित नागरिक श्री राजेश निदानराव गावंडे यांची प्रतिक्रिया आमचे सहकारी मित्रांनी जाणून घेतली तेव्हा त्यांनी आपले विचार व्यक्त केले। सांगलोद गावातील हे जे वाईट परिस्थिती आहे या व्हिडिओमध्ये आपणास मी दाखवत आहोत। यामध्ये चक्का जाम केलेले आहेत, बंडी आणि ट्रॅक्टर हे बघू शकता आपण। इथं रोडचे वाईट परिस्थिती, यामध्ये जे आहे ते रस्त्याची आपल्याला दुर्दशा दाखवत आहोत। अहिल्याबाई होळकर चौक ते संत फ्रान्सिस झेवियर चर्चची दुर्दशा। चक्का जाम आंदोलनामुळे या लोकांचा प्रतिसाद, लोकांची जे प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्या शॉप मध्ये राजेश गावंडे हे आपल्याला काय सांगतील, बोला राजेश भाऊ। आम्ही सरपंचाकडे समस्या मांडल्या रस्त्याची, पण सरपंचाला म्हटलं तर सरपंच म्हणतो किंवा आम्ही पैसे देऊन निवडून आलो। तर आम्ही तो दर्यापूरला राहतो सरपंच। अच्छा अच्छा, गावाकडे काही लक्ष देत नाही, तरी आमची दखल घेण्यात यावी, आमचा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा। रस्त्याच्या या दुर्मिळ विभागामुळे आपण का सुधीरभाऊ गावंडे यांची प्रतिक्रिया घेऊया। बोला सुधीर भाऊ। नमस्कार बंधूंनो, जो कोणी या व्हिडिओ पाहत असेल त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की जीवन प्राधिकरण विभागाने हे पाईपलाईन खणलेली होती ऑलरेडी। हा डांबरीकरण रस्ता होता, पण हा डांबरीकरण रस्ता असून त्यांनी ते पाईपलाईन खोदली त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा रस्ता आम्ही तुम्हाला दुरुस्त करून देऊ। सतत अशी कंडिशन झाली आहे की तिथं आमच्या आजारी व्यक्ती यांना तरी बँकिंग जे बाकीचे लोक आता हे एवढी मोठी शाखा आमच्या गावात उघडलेली आहे त्यांनी, त्या लोकांना त्या लोकांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे की साऱ्या गावातले लोक सुधारले पण समुदायातला रस्ता नाही सुधारला। हे मोठी खेदक आम्हाला समजा हे भावना वाटते आमची। आमचं एकच निवेदन आहे की समस्यांनी नाही तुमच्याकडून होत असेल तर सतत मुरुम तरी टाकून द्यावा आमच्या या कमीत कमी 500-600 मीटरच्या आत।